तर मग आम्ही अर्धा तासाचा प्रवास करून ना थेट राजूर गावात जाऊन पोहोचलो. मग इथं आल्यावर ना चहा आणि बिस्किट घेतली. आता तुम्हीच सांगा बरं, त्याला मी बोलवतो ते काही चुकीचं आहे का? आता हा टोनगा आहे ना चहा मध्ये खारे बिस्किट घेऊन खाऊ राहिला, किती उकेल सारखं करते बरं हे. मग तिथं चहा आणि काही खायच्या वस्तू घेतल्या आणि पुढच्या प्रवासाला निघालो. आता रतनगडाला जाण्यासाठी ना राजूर मधून पहिल्यांदा भंडारदरा धरणाजवळ जावं लागत. मग अर्धा तासाचा प्रवास करून आहे ना आम्ही भंडारदरा धरणापाशी आलो. तिथून आहे ना रतनवाडी रोड जातो त्यांनी जावं लागत. आता पहिल्यांदा हा रोड एवढा खराब होता ना फार येऊशी वाटत नव्हतं, पण आता चांगलं काम चालू आहे. म्हणजे आताची कुठं अकोल्याची प्रगती चालू झाली असं दिसतंय राव. आता रतनगड हा आहे ना अकोल्यापासून 60 किलोमीटर, मुंबई पासून 197 किलोमीटर आणि पुणे पासून आहे ना 183 किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला. रतनगड हा आहे ना ट्रेकिंग साठी पण प्रसिद्ध आहे आणि भंडारदरा मधील आहे ना एक पर्यटन स्थळ पण. तसं पाहायला गेलं ना किल्ल्याचा भरपूर मोठा इतिहास आहे. त्याच्यामुळे सगळे भाग नक्की बघा. त्यासाठी पहिलं तुम्ही ना गावठी ब्लॉग या आयडियाला जाऊन ना फॉलो करा, म्हणजे कसं व्हिडिओ आले तुम्हाला लगेच दिसतील. मग 3 तासच प्रवास करून आम्ही ना रतनवाडी गावात जाऊन पोहोचलो. इथं आल्यावर पहिलं गावातील अमृतेश्वर मंदिरात गेलो. तिथे गेल्या ना पहिल्यांदा एक पाटी लागती. त्या पाठीवर ना पूर्ण मंदिराचा इतिहास लिहिलेला दिसत होतो. आता या मंदिराचा इतिहास जर सांगायचं म्हटलं ना तर हे मंदिर ना 1200 वर्ष जुनं आहे. 9व्या शतकात शिलाहार राजवंश शासकांनी ना हे मंदिर बांधलं होतं. हे मंदिर आहे ना राजा झांजाने बांधलेल्या ना 12 शिव मंदिरांपैकी एक आहे. मंदिराच्या बाहेर ना 2 नंदी महाराज दिसतात. बाहेरून जर मंदिराचं कोरीव काम बघितलं ना तर फार भारावूनच जातं. एवढं खतरनाक कोरीव काम केलेलं आहे ना, एक एक कोरीव काम आहे ना पूर्ण मन लावून केलेलं दिसत. मंदिराच्या गाभाऱ्यात आहे ना शिवलिंग आहे आणि बाहेरून जर मंदिराचा कळस जर बघितला ना थोडासा ना तिरका झालेला दिसतो. मग मंदिरात दर्शन घेतले आणि रतनगडाच्या दिशेने निघालो.